तुमच्या सप्ताहाचं तर पॉम्पलेटच पाहिलं. पॉम्पलेट एवढं मोठं कीर्तन करता असे बा. पण त्या सगळ्यात छोटूने सांगा मला एका मावा पाटदे येथील बोलतात ना सर्वजण. मग सांगा सर्वात छोटी कोण आहे? मीच आहे. त्याच्यामुळे आजचं हे कीर्तन फक्त कौतुक मानून बघायचे आहे. नाही तर कीर्तनकाराकडे 2-3 गोष्टी असेल तर 2-3 गोष्टी असल्याशिवाय लोक त्याला कीर्तनकारच म्हणत नाहीत. कोणत्या 2-3 गोष्टी? एक तर कीर्तनकाराकडे पाहिजे बॉडी, दुसरी त्याच्याकडे पाहिजे गाडी, आणि तिसरी त्याने केलेली पाहिजे दाढी. आता चांगलं बघा बरं का, माझ्याकडे नीट निरीक्षण करून बघा. यातील एकही गोष्ट नाही ना हो. नीट निरीक्षण करा बरं का. निरीक्षण करायला 2 मिनिटं देते तुम्हाला बरं का. नीट निरीक्षण करा. बॉडी ही माझ्याकडे नाही. माझं वजनच 21 किलो. चपला घातल्यावर 21.5. म्हणजे बॉडी ही माझ्याकडे नाही. गाडी भाड्याने आणली. गाडी ही माझ्याकडे नाही. आणि तिसरी दाढी करायचा तर विषयच येत नाही. मी तर मुलगीच आहे. विठाला चला तरी सुद्धा मला आज या ठिकाणी आमच्या नारायण भाऊनी, भागवत भाऊनी, सर्व महापाटोदे येथील समस्त ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटीने कीर्तन करण्याची संधी दिली. परत एकदा त्यांचे आभार व्यक्त करते. व आज या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांच्या कृपेने, हनुमंतरायाच्या कृपेने, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने माझे गुरुवर्य व पिता श्यामसुंदर महाराज सागडे यांच्या मार्गदर्शनाने कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करणार. विठाला स्टार्टिंग व्हायला लागली. पण तुम्हाला एक सांगते बरं का, आमच्या नारायण भाऊनी माझी कीर्तन सेवा घेतली. यजमान ते आहेत, पण कीर्तन सेवा घेणारे आमचे भागवत भाऊ आहेत. पण आमच्या नारायण भाऊचा आणि भागवत भाऊचा सकाळपासून फोन चालू झाला बरं का. सकाळच्या पहाटच्या 4 वाजल्यापासून. आणि नेमकं मी कालचं कीर्तन करून आले. सकाळी उठायला मला 6 वाजले. सकाळच्या आमच्या 4 वाजल्यापासूनच फोन चालू. बाई दिदी, आज तुमचा दिवस आहे. कळत ना दिवस. आमच्याकडं माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडं आज तुमचा दिवस आहे. मी म्हणाले मी तर घाबरूनच गेले बा. मी म्हणाले माझा दिवस जर माझा असेल तर कीर्तन कुणाचं? ते म्हणाले कीर्तनाचा दिवस आहे. विठाला तरी एवढं शिकच आहे, मग कीर्तन कशी काय सांगते? त्याचे कारण आमची श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आहे. आमची श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या संस्थेचे वैशिष्ट्य असे आहे. तुम्ही साखर कारखाना पाहिला का? उत्तर द्या बरं. पटापटा बोलत चला बरं का. पाहिले का साखर कारखाना? पाहिलं नसेल तर इथं जवळ आहे, पाहून या बरं का. घनसंगीला आहे. तिथं कशी सिस्टीम आहे? इकडून तुम्ही कशीही ऊसाची मुळी टाका, तिकडून साखराचं पोतच बाहेर येतं की नाही येतं. तसं आमच्या श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य आहे. इकडून तुम्ही कसाही मुलगा कोंबा, तिकडून फेटा घालूनच बाहेर येतो, म्हणजे कीर्तनकार होऊनच बाहेर येतो. विठाला फक्त देवाच्या सत्तेने. माणूस प्रमाण देऊन सांगतात, चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोणा बोलावी ते हरिविना अभंगावरती सारा विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे.
अरे आमच्या अभंगाद्वारे तुकोबाराय सांगतात बाबांनो, सार काय व आसार काय याचा विचार करण्यास सांगतात. सांगून गेली तुम्हाला मी. विठाला 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 तुकोबाराय सांगतात बाबांनो, सार काय व आसार काय याचा विचार करण्यास सांगतात. पण हा मनुष्यालाच विचार करण्यास का सांगतात बरं? मानवी जीवालाच विचार करण्यास का सांगतात? कारण ऐका बर का, विचार करण्याची शक्ती या प्रत्येकामध्ये, प्रत्येक जन्माला आलेला जीव काही ना काहीतरी विचार करत असतो. जसं की आमच्या भागवत भाऊने आणि नारायण भाऊने विचार केला की या बालिकेचं कीर्तन ठेवायचंय, चांगला विचार केला. अशा माणसाने आलेला प्रत्येक जीव काही ना काहीतरी विचार करत असतो. करतात ना तुम्ही विचार? मावा येथील विचार करतात ना, मावा पाटोदा येथील. बोलत चला, मुके नाहीत ना तुम्ही? मग बोलत चला, विचार करतात ना तुम्ही? करतात. पण अत्यंत महत्वाचा प्रश्न असा आहे, कोणता विचार करायचा आणि कोणता विचार नाही करायचा हेच आपल्याला कळत नाही, म्हणून दुःख भोगावे लागतात. विठाला विठाला मग बाबांना कोणता विचार करायचा? आमच्या साधू संतांनी विचार करण्यासाठी अनेक ग्रंथ निर्माण केलेत. विचार करण्यासाठी अनेक ग्रंथ निर्माण केलेत, जसं की गीता आहे. पण आमच्या साधू संतांनी सगळ्या ग्रंथामध्ये अनेक विचार मांडून ठेवलेले आहे. पण आपल्याला हेही कळायला पाहिजे ना, कोणता विचार करायचा आणि कोणता विचार नाही करायचा. मग आता ऐका, विचाराचे 3 मुद्दे पडतात. 1, काही गोष्टीचा विचार कधीच करू नये. 2, काही गोष्टीचा विचार कधी कधी करावा. आणि 3, काही गोष्टीचा विचार मात्र उठाउठी करावा. विठाला विठाला चला सविस्तर चिंतन पाहूया. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? नाही तर उद्या आमच्या भागवत भाऊला म्हणतात, काल रात्री एवढी पोर गेली, काय सांगून गेली काही कळलंच नाही. कळतंय ना? मागच्या ना माझा आवाज येतोय का? वाटेवर बसलेले येतोय का माझा आवाज? बोलत चला, तुम्ही बोलले तरच 11ला कीर्तन सुटलं, नाही तर तांबडं फुटलंच म्हणून समजा बरं का. येतोय ना माझा आवाज? तर मग आता ऐका, पहिला मुद्दा सांगितला मी तुम्हाला, काहीच करू नये. मग बाबा कोणत्या गोष्टीचा विचार कधी करू नये? निरर्थक गोष्टीचा विचार कधीच करू नये. निरर्थक गोष्टीचा म्हणजे ज्या गोष्टीचा विचार केल्याने आपल्या जीवनामध्ये काही अर्थ नाही ना, अशा निरर्थक गोष्टीचा विचार कधीच करू नये. विठाला विठाला लोक निरर्थक विचार कसे करतात बरं का. तुम्हाला एक निरर्थक विचार सांगते बरं का. आता लोक निरर्थक विचार कसे करतात लक्षपूर्वक ऐका बरं का. असंच मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले. कीर्तन संपल्यानंतर बरं का, कीर्तन संपल्यानंतर दोघे नवरा बायको जोडीने माझं दर्शन घ्यायला आले. दोघे नवरा बायको जोडीने माझं दर्शन घ्यायला आले. मग दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावरती पायावर 500 रुपये ठेवले. मावा पाटोदा मध्ये आहे का दर्शन घेऊन दक्षिण ठेवायची पद्धत? आहे का? हा आहे का महिला मंडळ? सांगा मला, सांगायला आहे का पुरुष मंडळ? आहे ना? चांगली पद्धत आहे जरा. चला दर्शन घेतलं, पायावर 500ची नोट ठेवली. मी 500ची नोट पाहिली, गप्प नोटाली खिशात घातली. आपल्याला काय, मालाला बस झाला. चला मग तो म्हणाला,
ताई जय हरी. मी त्याला म्हणाले जय हरी. तो म्हणाले ही माझी बायको. मी म्हणाले बर. तो म्हणाला गरोदर आहे. मी म्हणाले बर. तो म्हणाला सांगा मुलगा होईन का मुलगी होईन. आता काय कदर झाली म्हणला. बरं जाऊ द्या. आता हे काय 500च कळतं का बरं. आता मला सांगा हे 500च कळतं का. पण नाही सांगा तर 500 परत घेईन ना. मी पण त्याला म्हणाले जाय मुलगाच होणार. तो म्हणाला ताई मुलगा नाही झाला तर म्हणला मुलगी तर नक्कीच होणार. आता मला सांगा हे जर मला कळत असत तर रात्रंदिवस बोंबलत काय असतो. इथं तरी दीड तासाचा प्रवास करून आले. उद्या मला कर्नाटक राज्यात जायचं. कशाला बोंबलत हिंडले असते. घरीच बोर्ड लावला असता ना 500 मुलगा 300 मुलगी. 500 मुलगा 300 मुलगी. त्याला तर जास्त गिराईक उलट. चला तरी पण लोक निरर्थकच विचार करतात. तो आता काही